गुड मॉर्निंग मित्रांनो, मी ऋषिकेश स्वागत करतो तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. तर या विकेंडला आपण जात आहोत वळवण डॅम पाहण्यासाठी. प्लेस वैशालीनेच डिसाईड केला आहे. तिला यूट्यूबवर थोडं सर्च वगैरे करून प्लेस भेटला आहे. ती बोलली आहे की या ठिकाणचं नेचर वगैरे नंतर बॅक वॉटर खूप छान आहे पाहण्यासाठी तिथे. तर मग शेवटी आम्ही जास्त एक्सप्लोर न करता डिसाईड केलं की आपण इथेच जाऊता. तर आमचा निघायचा प्लॅन होता 6चा. आपण ऑलरेडी आता 6:15 वाजले आहेत आणि वैशाली तिच्या रूमवरून निघाली आहे मीटिंग पॉईंटवरती भेटण्यासाठी. आपल्याला झाली तिथे 6:15. तर जास्त वेळ न झालं तर आपण डायरेक्ट भेटूत बाईकवरती. नाहीतर प्रत्येक वेळेसारखं मी लेट आणि तिथे येऊन पोहोचणार. चला तर मग भेटू डायरेक्ट बाईकवरती. वैशाली बोलले की ती 2 मिनटात मीटिंग पॉईंटवरती पोहोचेल. यावेळेस त्या मीटिंग पॉईंट काही जास्त दूर नाही आहे. रूट चेंज केला. यावेळेस आपण जाणार आहोत चिंचवड आकुर्डी मार्गे. दरवेळेस जात होतो रावेत मार्गे. वैशाली इथंच कुठं तर थांबली असेल. तो का येऊन थांबले. तिनं बोलली होती 2 मिनटात पोहोचेल म्हणून. ती ऑलरेडी येऊन थांबली आहे. आपल्यालाच नेहमीप्रमाणे लेट होतो पण आपण त्याच्यावरच ढकलू. हरामी हो बेटा. थोड़े मैनर सीख लो, एथिकेट सीख लो, तमीज सीख लो. थोडंसं फुटेज मी चेक केलं. काय माहिती यार, तिरपं दिसायला लागले. लेफ्ट साईडचा मिरर कट व्हायला लागला. प्रत्येक वेळेस असंच होतं यार. किती प्रॉपर सेट केलं, किती ट्राय केलं तरी काय माहीत याला काय. तर मला वाटतं माउंटचा प्रॉब्लेम आहे का, आय डोंट नो. इथे एकदा चेक करतो. वॉशरूमच दिसणं गेलं इथं. वॉशरूमच दिसणं गेलं आहे म्हणलं. तिथं पण नाही, तिकडं पण नाही. हां, ओकेच आहे आता. चला. इथं पेट्रोल पंपावर थोडं मूत्र विसर्जन करायला थांबलो होतो आणि म्हटले की आता इथंच अँगल चेंज करून घ्यावं. परत कुठं आणखीन कॅमेरा अँगल चेंज करायसाठी गाडी थांबवायची. आता फक्त एक वेळेस थांबवायची गरज आहे. एवढी मस्त वातावरण झालं आहे आज. ना पाऊस नाही ना ऊन नाही, नुसतं शिरवाळ पडलं आहे आणि फिरण्यासाठी एकदम एक नंबर वातावरण आहे. ओ माय गॉड, एकच नंबर व्ह्यू आहे मित्रांनो इथं. पण कॅमेरा मी पुढे सेट केला आहे सो तुम्हाला दाखवू शकणार नाही. इन फ्युचर आपण प्लॅनिंग करू 2 कॅमेऱ्याची. एक 360 जो की तुम्हाला असा 360 व्ह्यू देईल आणि एक आपला ॲक्शन कॅमेरा शीट माउंट जो की IPOV देईल. म्हणजे कसं आहे, मल्टिपल अँगल असलं ना तुम्ही पण बोर होणार नाही. सध्याला बजेट टाईट आहे. बहुत बुरे लग रहे. तोबा तोबा तोबा. 13 किलोमीटर बाकी आणखीन डिस्टन्स आणि 17 मिनिटाचा रस्ता. जवळच आलो आहे आपण. आता काय 13 किलोमीटर असे खतम होतील. असे काय जास्त वेळ नाही लागणार कारण की रस्ता एक नंबर रस्ते. एकसुद्धा खड्डा बिड्डा लागला नाही. आता जेव्हापासून आम्ही टोल नाका क्रॉस केला ना तेव्हापासून खड्डा वगैरे काय नाही. एकदम प्लेन सपाट रस्ता, गुळगुळीत डांबरी रस्ता. माझ्या आवडीचा रस्ता आहे. ओके. कॅमेरा अँगल चेंज करूत ना आता. 5 किलोमीटर राहिले. काय वाजायले? पाठीमागं बघून घे गाडीवर. चला कॅमेरा अँगल चेंज केला परत एकदा. बरं, सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्ही जर एकदा रोडच्या साईडला थांबला तर, जसं की आता मी कॅमेरा अँगल चेंज करायसाठी थांबलो होतो आणि नंतर रोडवर गाडी घेताना एकदम केअरफुल या, एकदम केअरफुल या.
पाठीमागून येणार वाहन, पुढून येणार वाहन बघून रोडवर गाडी चढवायची. ये बड़ी अच्छी बात कही आप. आता गॅप पडला ना, 1 महिना झालं राईडवरती वगैरे गेलो नाही. तर ना लिटरली सांगतो, जी जेन्युअन म्हणजे माझे व्हिडिओज बघतात ना त्यांचे मला मेसेज किंवा एखाद्या ब्लॉगवर कमेंट वगैरे, एखाद्या शॉर्टवर कमेंट वगैरे आले की भाई तुझा व्हिडिओ येत नाही, नवीन व्हिडिओ कधी येणार आहे. भाई ती कमेंट वाचून, ते मेसेज वाचून एवढं भारी वाटते ना मनाला. यार कोणतरी आहे जे की आपल्याला नाही का ट्रूली सपोर्ट करायला लागले, की आपल्या ब्लॉगची वाट बघायला लागले. खूप बरं वाटलं. इतनी खुशी मुझे आज तक. त्या सगळ्यांना मी थँक्यू बोलतो की जेणे कोणी माझे व्हिडिओज बघतात आणि बघतात आणि मेनली वेट पण करतात नवीन व्हिडिओचा. रिअली थँक्यू. अरे मॅप तुझे कुठं चाललंय काय माहिती. रिव्ह्यू डायरेक्ट केले की हा कोपऱ्याच त्या कोपऱ्याला घेऊन चालले. गंडलंय का काय. सावकाशच जाऊ, नको गडबड करायला. तर थोडंसं इथं वाहनांचं टेन्शन क्रिएट झाले. वाहनांचं टेन्शन म्हणजे असे सगळे वाहन असे जवळ आल्यासारखे झाले. तर पुढं जाऊन त्या चौकातून परत रिटर्न यायचे. ब्रिज खालून जायचं आहे बहुतेक. आपल्याला तिथूनच राईड घ्यायला पाहिजे होतं, पण काय माहीत मॅपनं असं का दाखवलं. अरे काय करायला लागले हे सिरियसली. लोकेशन फिरायचं लागले आता, असं दाखवायला लागले. चल पुढं जाऊन बघू. पुढून दाखवायला लागले. अच्छा इथून आहे का टर्न. हां आता बरोबर दाखवायले. 4 शिव्या पडल्या असत्या आणखीन काय. ये हे दिल से हस रे अंकल. 100% मित्रासोबत बोलत असतील. कारण की माणूस एवढं मनातून कधी हसते माहिती आहे का, मोस्ट ऑफ दी मित्रासोबत बोलतानाच. डॅमला जायला रस्ता कुठून आहे. आलाव नाही का. हा काय माहिती, गव्हर्नमेंट प्रॉपर्टी असेल. कसं करा होतं काय आता, ह्यानी तर नाही म्हणाले त्याला. काय माहीत, दिसेना तर गेले याच्यात. चला बाहेर जाऊन बघावं लागलं यार. बाई यांनी तर बोलायला लागलेत की डॅमला जाण्यासाठी अलाव नाही, म्हणजे इथून डॅमकडे जायला परमिशन नाही. डोंट नो का बरं नाही. आता दुसरा रस्ता बघावा लागेल मला. समोरून एक छोटासा रस्ता दाखवतोय, तिथून आपण राईड घेऊन जाऊ. कुठे पोचते जाऊ बघू. रस्ता शोधायसाठी स्ट्रगल चालू आहे पूर्णपणे. पूर्ण रस्ता बंद. भाई ते बोलायला लागलेत की इकडून पण डॅमला जायसाठी रस्ता नाही.
डॅम बाहेरच्या लोकांसाठी बंद आहे. त्याने सांगितलंय कुठला तर किंगारी का अबे साले कुंगारी डॅम. सरळ जावा, सरळ जाऊन राईट घेऊन लेफ्ट घ्या. पहिला राईट पहिला लेफ्ट. कुठला कुठला डॅम? तुंगारी. कुंगारी अंगारी. तुंगारी. तुंगारी. बाई आता पहिल्यांदा जेव्हा गुगल मॅपनं पहिला रूट दाखवला होता तिथे गेलो होतो. तिथले तर सिक्युरिटी गार्डनं काय अशी प्रॉपर माहिती सांगितली नाही की दुसरा रूट वगैरे. ते बोललं डायरेक्ट नाही, इथून एंट्री नाही. त्याच्यानंतर आम्ही गुगल मॅपवरच पाच छोट्या रूटनं आलो. तर तिथं पण गेट होतं, ते पण गेट बंद होतं. पण तिथले सिक्युरिटी गार्ड जे कोणी असतील ते आम्हाला चांगले बोलले. त्यांनी म्हणले की नाही, खूप वर्ष झालं डॅम बंद आहे, पब्लिक प्लेस नाही आहे आता. तर ते बोलले की तुम्हाला जर डॅमलाच जायचं असेल तर समोर आणखीन एक डॅम आहे चांगला फिरण्यासाठी, एक्सप्लोअर करण्यासाठी. त्यांनी सांगितले की तुंगारी डॅम म्हणून. तर आता आम्ही तिकडंच चाललो आहे. वळवण डॅम बघायला तर नाही भेटला, त्याच्याऐवजी दुसरा तुंगारी डॅम. बघू आता तिथे गेल्यानंतर कळेल कसा आहे तो डॅम. तुंगारी डॅम इकडूनच आहे का रस्ता? इथून इकडून नाही, इथून नाही का जाणार? अच्छा, आता इथलं गेट बंद असते का बंगल्याकडे? हां बरं, ठीक आहे चल, थँक्यू. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. इथलं गेट बंद असते म्हण समोरचं. इथलं समोरचं गेट बंद असते, पाठीमागून एक आहे रस्ता. बापरे, आता काय खरं नाही भाई. नुसत्या चक्रा व्हायला लागल्यात, नुसत्या चक्रा. एक मिनिट. कुठून आहे की रस्ता? त्यानं म्हटलं सरळ आल्या पहिल्यांदा तुंगारी डॅमला जायसाठी रस्ता कुठून आहे? इकडून कुठं वापस गेल्यानंतर कसं जायचं? धाम से तीसरा रूट है, रोड से जाओ. तिसरा रोड? हाँ, वो सीधा जाता है. यहाँ से तीसरा रोड लेना है क्या? नहीं, पहले रोड मंदिर के पास में. अच्छा, मंदिर के बाजू में जो पहला रोड है वही. लेके 10 निकल जाता. ओके, ठीक, थैंक यू. एवढं बाबा स्ट्रगल, कुठलाच रस्ता ओळखण्यासाठी एवढं स्ट्रगल झालं नाही आत्तापर्यंत. दादा, तुंगारी डॅमला जायसाठी रस्ता कुठून आहे? पहिला राईट मारला ना, पहिलाच राईट? 3 राईट मार. पहिल्या राईट नंतर 3 राईट. परत या मंदिराच्या पाठीमागे एक राईट तो मार. बरं, इकडे गेला ना, पुढं हनीबी हॉटेल आहे, दुसरा राईट तो मार. आता ब्रिज लागला. हां, ब्रिज लागला ना, 3 रस्ते लागले. मधल्या रस्त्याने सरळ डोंगरावर. म्हणजे ब्रिजच्या खालून. चालेल चल, थँक्यू. चला, याने आता वेगळाच रूट सांगितला. ट्रेने बोलले पहिला राईट. त्याच्यानंतर सरळ. हनीबी रिसॉर्ट. ओके, आता गुगल मॅप पण बरोबर रस्ता दाखवायला लागले बघा. गुगल मॅपवर पहिल्यांदा मी रोड बघून येत होतो तर गुगल मॅपने एवढं फिरवलं
फक्त मला 2 लोकांना रस्ता विचारावा लागला. बरोबर त्यांनी मला डेस्टिनेशन दिलं. रस्ता म्हणजे बरोबर त्यांनी मला रस्ता सांगितला. आलो रे बाबा आलो. आणखीन कुठं जायचे आहे? आत्ताच लघवी केली आहे बरं का. लघवी करून अर्धा पाऊण तास पण झाला नाही तर असलं प्रेशर आले भयंकर. आता एकदा तिथं पोहोचलो ना, पोहोचल्यानंतर गाडी लावून मैं तो जाऊंगा हलका होने भाई. ओके बरोबर आहे. नुसती भटकंती चालू आहे आमची. सगळं डोंगरावरनं पाण्याची झरे दिसायला लागले तर त्या पलीकड डोंगरावर. हे पाठी मागे गेलं धरण कुठं चाललं. चल पुढे जाऊन येऊ. रस्ता तर एकदम भारी आहे. एकदम जंगलात आल्यासारखं वाटायला लागले. शिट शिट कुठं चाललं काय चाललं काय कळायला भाग नाही. डेस्टिनेशन का कुछ पता नाही. सकाळीच म्हणलं होतं डेस्टिनेशन इम्पॉर्टंट नाही, सफर महत्त्वाचं आहे. पाऊस सुरू झाल्यावर इकडं तर पूर्ण रस्ताच ब्लॉक असेल. कसलं पाणी वाहत असेल इथून एकदम धाप 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 धाप. ओ हो समोर बघा कसलं भारी दिसायला लागले. बापरे पाणी नाही यार, पाणी नाही. पाऊस लय कमी झाला या वर्षी. नाहीतर ह्या टायमात भरलं असतं ही सगळं. खाली जायला रस्ता कुठं नाही. हे ब्रिज सुद्धा पाण्याखाली जात असेल. छोटस विपोबा चक्कर सारखं वाटायला लागले. बघा इथून कसा व्ह्यू दिसायला. कुठून उतरायचे काय कळनाच गेले बुवा. गाडीमध्ये जाते का? हां पाणी नाही म्हणायलेत त्यांनी. त्या धरणाकडेच पाणी आहे. म्हणजे ना आपण वरी आलो होतो ना आत्ता तिथंच पाणी आहे म्हण. आणि तिथे तर रस्ताच नाही की. मग आता चल बघूच जाऊन म्हणलं. इथंच गाड्या पार्क करतो. तर ते छोट्याला विचारले वैशालीनं. लेकिन ये साला कर क्या रहे हैं? माईक माझा खिशातच होता. पाठीमागं काय बोललो तुम्हाला नक्कीच ऐकू आलं नसेल. आत्ता लक्षात आलं की ग्रीन लाईन बघितली स्क्रीनमध्ये तेव्हा लक्षात आलं अरे भाई माईक कनेक्ट आहे. अरे माईक तर खिशात आहे. आत्ता वर काढलं आहे. आता तुम्हाला आवाज क्लिअर येत असेल. आपण खाली आलो होतो तुंगारी डॅम पाहण्यासाठी. तुम्हाला दाखवतो तुंगारी डॅम. हे बघा जिथं समोर तिकडे तुम्हाला लांब दिसायला लागले ते डॅम. आणि पाठीमागं सगळं पाणी स्टोअर होणार इथपर्यंत पूर्ण डॅम तुम्ही बघताय. जुलै एंड आला तरी डॅममध्ये एवढं कमी पाणी जेवढं उन्हाळ्यात पाणी असते. मला वाटते मे बी हे पण साठलं असेल आता या पहिल्या 1-2 पावसामध्ये. एवढं कमी पाणी आहे. कशी परिस्थिती आहे तुम्हाला कळतच असेल. थोडंसं पुढे आल्यानंतर आम्हाला इथे एक विहीर दिसली. विहीर बघा तुम्ही. जुनं बांधकाम दिसायला लागले. पूर्ण दगडी विहीर आहे. आणि अरे इथं आत्ता खेकडा होता. मला तुम्हाला खेकडा दाखवायचा होता. त्या बघा इथं समोरच खेकडा आहे. आम्हाला तुम्हाला खेकडा दाखवतो. एक सेकंद. बघा इथून स्ट्रेट खाली कॅमेऱ्यात कॅप्चर होतं आहे का नाही की. कारण की दगडात बघा जिथून पाणी पडायले ना पाण्याच्या एकदम शेंड्याला बघा खेकडा वर चढायला लागला आहे. तुम्हाला दिसत असेल. थोडासा दगडासारखा कलर आहे. त्याच्यामुळं दिसेल की नाही दिसेल काय माहीत नाही. कॅमेऱ्यात भरपूर खेकडे दिसायले. ते 1-4-5 खेकडे दिसले आत्तापर्यंत.
पाणी गढूळ असल्यामुळं ना तुम्हाला दिसणार नाही. वायरी इथं बघा, लाईटीच्या वायरी उघड्या पडल्यात, केबल पूर्ण. पाणी भरल्यावर कसं होणार आहे. प्लॅन होता वळवण डॅमचा, पण काय डॅमचं नाव काय? तू अंगारी तुंगारी. वळवण डॅमचा प्लॅन होता, पण वळवण डॅमला परमिशनच नाही लोक मध्ये यायचे. दोन्ही गेट बंद आहेत. तिथले दोन्ही सिक्युरिटी गार्ड बोलले की परमिशन नाही लोकांना यायला. पण त्याच एका सिक्युरिटी गार्डनं सांगितलं, मला सजेस्ट केलं की पुढं तुंगारी म्हणून एक डॅम आहे, तिथं तुम्ही जाऊ शकता, विजिट करू शकता त्या प्लेसला. मग आम्ही म्हटलं हेलपाटा तर आपला वाया जाता का म्हणे, आलो तर काहीतरी एक्सप्लोअर करून जाऊ. मग ते काय बोललो, चला वळवण नसं ही तुंगारी. मग आम्ही आलो आता तुंगारी डॅमला. पूर्णपणे बघा, तुम्हाला पाठीमागे दिसतच असेल, पूर्ण डॅम कोरडा आहे. थोडंफार आहे पाणी. आलो तर नेचरमध्ये भारी वाटायला लागले. चारी बाजूनं डोंगर, झाडी, मस्त पक्ष्यांचा आवाज बिवाज भारी वाटायला लागले. आणि समोर ना पाणी आटले, पूर्ण चिखल दिसायला आहे. पुढं जाता येणार नाही. तेच म्हणते जायचा तर येणार नाही पुढे, पण तिथून जाऊ शकतो. त्यावेळेस फोन कॅमेरा चालूच होता ठीक आहे, त्यामध्ये. बरं आहे की मग बॅकअप भेटलं तुला आवाजाचं. आणि माझा माईक खिशात होता एवढा वेळ. बघ कसं जाणार आहे त्या चिखलातून सांग. चिखल आहे का हा? मग काय काय झालं नाही ना चिखल, जा ना सरळ. काय तुला तर काय कळत नाही स्वतःच. तुला तर काय कळतंय, आत्ता लक्षात आले तुझ्या. मला मी तिथून विचार करते, पण तू काय पुढे येतच नव्हतास. मध्ये खेकडाच करत बसलास. गजब बेइज्जती है. डोंगरावर चढतो मी मग की. बघ इथून कसं दिसायले. तिथं आबाळ आले, तिथे एवढी मोठी सावली आहे त्या बघ. आणि आपण जिथं तिथंच ऊन आहे. येईल आपल्या इथं पण सावलीच होते. ऊन आपला पिछा करायले. ले केस झाले सेट करून. समोरचा रस्ता दाखवतो तुम्हाला. बघा एकदम असा एकदम स्लोप आहे, तिरपा. थोडंसं अवघड आहे इथनं चालणं, पण माझ्यासाठी एकदम इझी आहे. ठीक है. मस्त दिसायला तसं मूवीमध्ये आहे. समोरून पाणी पडायले. इकडे बघा, आता पाण्याचा आवाज आहे का फक्त खळखळ. पावसात कसलं फुल असेल आहे वा, धाड 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 धाड. तिथं गुफा आहेत का वर, तर बघ इथं पण आहे बघ, छोटी वाली किंवा ज्याच्यामध्ये पक्षी बसू शकतात फक्त. इकडं आपण आलो, हे मस्त भेटलं आपल्याला. हे बघ ना व्ह्यू वैशाली पाठीमागवळून किती भारी दिसायले. इमॅजिन करायचं फक्त, आबाळ आलंय, बारीक पाऊस चालू आहे आणि पाणी व्हायला लागले. किती मस्त दिसेल. जवळपास अर्धा राऊंड झाला आमच्या डॅमला. ते बघा तुम्हाला दाखवतो आम्ही कुठून आलो. ते लोक दिसायलेत का समोर, ती विहीर तुम्हाला स्टार्टिंगला दाखवली. तिथं चापोलीकडून असं चलत ते छोटं माणूस दिसायले. माणूस मोठंच आहे पण इथून छोटं दिसायले. आणि ते पाणी पडते वरून, तसाच राऊंड घेऊन इकडं चलत आला. कारण की आम्हाला जायचे, मला एक स्पॉट दाखवतो तिथं. तर बघा तो समोरचा स्पॉट दिसायला ना, जवळच पोचलो आम्ही. तर तिथं जायचं होतं पाणी बघण्यासाठी. कारण की ती जवळून जायला काय चान्सच नव्हता, सगळा चिखल होता. शूज खराब झाले असते, पूर्ण झिजून गेलेत पाण्याखाली राहून राहून. या बघा बघा, या बघा कसलं झाले रे बाबा, पाण्यानं कसले आकार झाले त्या दगडांचे. अरे बघ ना, हे गोटे कसले वर आले तिथून. असं वाटायला की कोणतं छन्नीनं फोडून आकारच दिला याला. दगड धोंडे गोटे. आलोय आता पाण्याजवळ. इथं शेवाळ आहे, सगळं शेवाळ. अबे तिकडं बघ, ती डोंगर कसला काळा झालाय. मी आता लक्ष केले. किती मस्त वाटायला लागले जर आता आबाळ शिरवाळ पडले तर. इकडून आम्ही फिरत आलो असंच राईड घेऊन, इकडून या खडकावरून इकडं. काय तिथंच लावले असतील आपल्या साईडवर. आपल्या म्हणजे आपण जिथं लावले तिथं आपल्या बघूनच त्यांनी तिथं गाड्या पार्क केल्या. Wanna clear a bottle of Cabernet, wanna stay home, not even drink,
Wanna get out of my own head. Wanna lay down, overthink. I wanna cry every tear I got. Put on a dress, be a stranger's dream. Lock up this heart of mine. Wanna wear it on my sleeve. I kinda तिथं थांबून आम्ही बराच वेळ टाईमपास केला. टाईमपास म्हणजे इन द सेन्स रील्स वगैरे शूट केले, थोडे टाईम लॅप्ससाठी व्हिडिओ वगैरे कॅप्चर केले आणि पीसफुली शांत बसलो होतो. एवढं शांत वाऱ्याचा आवाज येत होता. ते पाणी जी किनाऱ्यावर येऊन लागते तिथं लागल्यानंतर जे येणारा आवाज एकदम मस्त होतं, एकदम मस्त. अशा गोष्टी एक्सपिरियन्स करायला भेटतात ना आपण फिरायला लागल्यावर. एकदम टेन्शन वगैरे सगळं असं सगळं माणूस विसरून जाते. प्रॉपर जे डोळ्यासमोर दिसते त्याचीच मजा, त्याचाच एक्सपिरियन्स घेते. ठीक आहे, छोट्या बघू बघू ए माशी नाही ती काय पिल्ले आहेत माशांची ती. मग काय ऋषा काय मूर्ख मुला गजब बेइज्जती है. काय ती मच्छर चायला वास बनायला लागला मच्छर आहेत ती काही? ना मच्छरचा प्युपा स्टेज आहे त्याच्यामध्ये ही लास्ट स्टेजला आहेत आता ह्याच्यामुळे डायरेक्ट तिने उडायला सुरू करतात ठीक है. पाण्यातून कसं उडू शकतात तिने? आता ही आहे ना ह्याच्यानंतर असं स्ट्रेट होतात स्ट्रेट झालं का डायरेक्ट उडतात बापरे, तुला माहित नव्हतं का इथं तर किती आहेत. मी समजायला ह्याच्यासाठी आम्ही किती फिरलो माहिती का आम्हाला कधीच भेटले नाहीत. किती एक मच्छर तयार झाले बघ वर. हा तिथं बघ हा कळलं का रेडी मच्छर आहे ती. थांब. तर भावांनो, आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच होतं. प्लॅन तर आपला वळवण डॅम पाहण्याचा होता, पण तिथं परमिशन नसल्यामुळे आपल्याला प्लॅन चेंज करावा लागला. जसे की तिथल्या सिक्युरिटी गार्डनं आपल्याला तुंगारी डॅमबद्दल सांगितलं, आपण तसं पुढे आलो. तिथं पण रस्ता बंद होता, आयडिया नव्हती. स्टार्टिंगला आल्यानंतर इथं कोणच नव्हतं. असं वाटत होतं की आम्ही फक्त दोघंजणं चालू आहे काही. त्याच्यानंतर चौघांनी जॉईन केलं. त्याच्यानंतर 7-8 दिवस यायला लागली आणि नंतर बघता एवढी गर्दी झाली नाही तर जवळपास 50 ते 60 लोक येऊन गेले असतील. म्हणजे ही जागा बऱ्याच लोकांना माहिती आहे. तशी शांत जागा आहे. जास्त काही इथं कालवा वगैरे नाही लोकांचा. कोणाला शांतता अनुभवायची कामालीची मी नक्कीच त्यांना सजेस्ट करेल, या व्हिजिट करा. एक्सप्लोअर करायसारखे आजूबाजूला भरपूर ठिकाणं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. तर भेटूयात आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.